कोण? ए वस्ताड तोंडाच्या हा गप्पी कोण का घेणार नाही तर तसंच का फिरणार काय करायचंय तुला अरे ते राखी सावंत मल्लिका शेरावत आणि बिप्पा शबास सगळ्या जणी माझ्याकडेच कपडे घेते तरीच म्हटलं त्या सगळ्या जणींनी कापड का पुरी पडत्यात हलकट भाड्या कुठला शी 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 ए बाजलो अंगाचा घाण वास येतो बघ तुझ्या अगं इथं रस्त्यात उलटी करू नको. एक मिनिट, काय ही घे कॅरी बॅग. कशाला घरला बांधून येणार आहेस भाई मनगडा दिसतोय तर अरे मी नुसताच मनगाडा नाही तर मनगाड्या गँगचा अध्यक्ष आहे. बहुतेक तुझा कार्यक्रम झालेला दिसतोय. अरे कुठला कार्यक्रम अजून माझं लगीन पण झालेलं नाही. अरे माझच काय माझ्या आईचं आणि माझ्या आजीचं पण लगीन झालेलं नाही. आईला तुमचा सगळा सटच रेडीमेड दिसतोय. हलकट भाड्या कुठला म्हणजे तुझं अजून कुठं जुळलं नाही. तशी 56 जणी आली होती माझ्या मागणं बिन हुंड्याची करून घ्यायला पण न्या नाही कोणाला जमू दिला. ती 56 जण तुला बिन उंड्याची करून न्यायला तयार होती पण मी तुला बिन लग्नाचीच न्यायला तयार आहे. अरे हलकट भाड्या कुठला ए मी काय साधा नाही. मला पण रोज 100 जणी रिस्पॉन्स विचारतात. तुला 100 जणी रिस्पॉन्स विचारायला तू काय स्वतःला काय बापाई समजतोय तोंडावर मिश्चित आहे का तुझ्या कशा असणार. मी आईच्या वळणावर गेलोय. अगं मी आता तुझ्या प्रेमात पडलोय. त्यापेक्षा नदीच पड चांगलाच आहेस की बिनकामाचा फुक्कट चंबू. अगं आता पावसाळा हाय म्हणून फाटलेली कणातीचा तंबू बिनकामाचा दिसतोय. नाहीतर काय वरीसभर 12 महिने बोंबलतच फिरतोय. अगं मी आत्ता पातूर कष्ट करून मिळवलं असतं तर कुणाबरोबर तर जुळवलं असतं आणि लगीन करून तिच्या मांडीवर एखादं खेळवलं असतं. अरे हलकट भाड्या कुठला ए जरा जवळ ये ना. अगो बाई नको मारस शेमडा माव कुत्री भुकाय लागली. नको मारस शेमडा माव कुत्री भुकाय लागली. तुझी बटन सरळ लाव चड्डी फिटाय लागली. तुझी बटन सरळ लाव चड्डी फिटाय लागली. नको आणूस भलताच माणसं थुकाया लागली. नको आणूस भलताच माणसं थुकाया लागली. आगे डोरले गळ्यात भान केस पिकाया लागले. आगे डोरले गळ्यात भान केस पिकाया लागले. आता बया चांगला तयारीच दिसतोय. अगं त्या लाजीरवाण्या घरातली ईशा शेखरनं टाकल्यापासून रोज माझ्या तोंडाकडे टुकू 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 बघतीया. तू सगळं सगळ्या पोरींच्या तोंडाकडे बघायचं बंद कर. मी कशाला पोरींच्या तोंडाकडे बघतोय. अगं आजकाल सगळ्या पोरी तोंडाला रुमाला बांधूनच गाडीवरनं फिरत्यात. त्या का बरं तोंडाला रुमाल बांधतात. कारण त्यांच्या नाकावर खांडू कुठलेला असतंय आणि त्यावर माशा बसत्यात म्हणून. हलकट भाड्या कुठला बरं ते सगळं राहू दे. तुझं नाव काय. तू मला ओळखलं नाहीस. नाही. अगं या पट्ट्याला ओळखलं नाहीस. नाही. ओळखलं नाहीस. नाही ना. अगं म्या त्या गंगूबाईचा छू आणि तू. अरे ते सासूच 4 दिवस बघतोयच ना त्यातली मी अनुराधा. अगं पण ती अनुराधा गोल पातळात हाय. होय आजकाल लोकांनी मला बघून बघून कंटाळा आलाय आणि मला पण रडून रडून लई कंटाळा आलाय बघ. अरे त्या मालिकेत माझं नवरं किती बदललं बघितलास ना. ती खाली पट्टी त्या बघ त्या पट्टीवर सुद्धा सांगितले आजपासून हिरा नवरा शो आजपासून हिरा नवरा तो. बाबा त्या सगळ्याला कट्टाळून म्हणत मी इकडे आले. ठीक आहे आजपासून मी पण देतो गंगूबाईला सुट्टी आणि जमूया आपली गट्टी.
तुझ्या संग लगीन करायला एका पायावर तयार आहे. अरे माणूस एका पायावर कधी उभा राहतोय माहित आहे का? हाय की का बा? चड्डी घालताना अशी चड्डी मला दे ग बाई, ती मागन फाटणार नाही. ए बस बस बस. पण तुला ही नऊवारी साडी मात्र लई झकास दिसती अग. अरे औंदा मी संडास बांधला तेव्हा माझ्या आजीच्या लवरनं गारवा आणला होता, त्याच्यावरची झाड नाही साडी. मग काय ग आणू, संडासला लई खर्च आला असेल नाही? कुठला? एक भांड आणून 4 इटावर ठेवलं आणि 4 बाजूला प्लॅस्टिकची तरटी बांधली, झालं. पण काय ग आणू, काय? ह्यो आपला जांगड गुत्ता म्हणजे आपलं प्रेम तुझ्या बाला कळलं तर तो कवाच मेलाय. अरारारारारा म्हणत्यात नव, मरावे परी रेशन कार्डावरती उरावे. पण तुझ्या बाचं नाव काय होतं ग? काही तई म्हणजे तुझा कैवारी. अरे नकट्या नाकाच्या, काय वाटतं ते बोलू नकोस. काही म्हणजे काही श्रीपती मनसूर अली